तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण 32 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची स्टिचिंग बघणार आहोत. आपण मागच्या भागात कटिंग बघितली याची. आता स्टिचिंग बघणार आहोत. हे बघा मी हे अस्तर जॉईन करून घेतलंय. अस्तर, सॅटनचं कापड आणि ब्लाउज पीसचं कापड हे मी 2 पार्ट जॉईन करून घेतले. आणि हे सॅटन मध्ये आणि ब्लाउज पीस हे जॉईन केलंय. ह्याचं अस्तर नाही जॉईन केलं, आपल्याला गळा करायचा आहे म्हणून. हे बघा मी गळ्याला कॅनव्हास पेपर जॉईन करून घेतलाय. आधी आपण टाचण्या लावून घेऊया. आता गोल गळा करून घ्यायचा आहे पहिला. आता हे कट करून घ्यायचंय. आता ह्याला कट द्यायचे. तर दाब शिलाई द्यायची आहे. बघा हे पलटी मारायचं असं. आणि शिलाई मारून घ्यायची आणि अस्तरला पण शिलाई मारून घ्यायची. तर एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचंय. हे बघा आपला गळा तयार झालाय हा. तर आपण त्याला प्रिन्सेस कट हे जॉईन करून घ्यायचंय. हे मी अस्तर लावून घेतलेलं आहे ह्याला. हे बघा आपण हे पण असं जॉईन करून घेतलंय प्रिन्सेस कट. आता हे एक्स्ट्राचं आहे ते थोडं कटिंग करून घ्यायचं. आता हे आधी बाजूला ठेवूया. तर ह्याला ही मध्ये डिझाईन आहे, पण डिझाईन नकोय आपल्याला कारण की मध्ये हुक द्यायचे. जर तुम्हाला डिझाईन हवी असेल आणि ह्याचा गळा रुंदी बघा जास्त आहे, मग आपण काय करायचं असतं, इथे ना अशी क्रॉस मध्ये शिलाई मारून घ्यायची, अशी क्रॉस मध्ये. आणि
मग गळा जॉईन करायचा. जसं करून हे बघा असं. जर गळा रुंदी जास्त आली तर आणि बोट नेक असेल तर काय चालून जातं हे असं. पण आपला काय हा नॉर्मल आहे गळा. पण हे मधी नकोच आहे, त्यामुळे काय ह्याचा प्रश्नच येत नाही आपल्याला. आपण हा मधी कट करून घेऊया. थोडंसं आपण ही डिझाईन घेऊया. म्हणे बघा हे असं थोडं मागे घेते आणि आधी टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. आधी आपल्याला हा कपडा जॉईन करायचा आहे ह्याला. मी दुसरी बाजू पण अशी करून घेते. हे बघा आपले हे दोन्ही झालेले आहेत, दोन्ही बाजू करून. आता आपण याच्यावर अस्तर ठेवायचंय. हे बघा अस्तर असं ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला. कट द्यायचे. दाब शिलाई द्यायची आहे. हे बघा आता याला पण अशी शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण आणि अस्तरला पण मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रासाठी कटिंग करून घ्यायचं. तर दुसरी बाजू पण मी अशीच करून घेते. हे बघा आपली दोन्ही बाजू झाली आहे. आता आपण इथे आय हुक पट्टी करायची आहे. आधी मी हे थोडीशी डायमंड इकडची काढून घेते. तर टक्स पॉईंट द्यायचे आधी इकडून. आधी आय हुक पट्टी करून घ्यायची आहे.
आपली आई पट्टी लावून झाली, चेक करायचं बरोबर आहे की नाही. डिझाईन आपली ही वाकडी तिकडेच होती बघा, इथून खाली आहे आणि इकडून वरती आहे, इकडे पण आहे बघा तसंच आहे, त्यामुळे ती तशी आली आहे. आता आपण पुढचा भाग आणि मागचा भाग पहिला चेक करायचा आहे. हे बघा उंची बरोबर सेम आहे त्याची. आता टक्स द्यायचे. आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. आधी चेक करायचं आपण, कमी जास्त आहे की नाही. हे बघा थोडंसं जास्त आहे. हे बघा आपलं हे झालंय आता मागचा भाग. आता आपण पुढच्या भागाला कमरपट्टी लावून घेऊया. हे बघा आपल्याला कमरपट्टी लावून झाली आहे. आता आपण दोन्ही बघायचे आधी, चेक करायचंय मागचा आणि पुढचा भाग. हे बघा मागचा पुढचा भाग आधी चेक करायचा आहे. पुढचा थोडासा जास्त आहे, अर्धा इंच, तो आधी कटिंग करून घ्यायचा. हे बघा आपल्या दोन्ही आता बरोबर आले. मागचा भाग बघा थोडासा अर्धा इंच इथे जास्त येतोय, पाव इंच दोन्ही साईडनी, तो कटिंग करायचा. कारण की तो असा हा ब्रॉड असल्यामुळे तो पसरला गेलाय थोडा इकडे, म्हणून ते आधी कट करायचं, नाहीतर आपला शोल्डर उतरेल. आता दोन्ही साईडनी बघायचे आधी, हे चेक करायचे कमी जास्त आहे की नाही. हे बघा थोडासा जास्त आहे, तो कट करून घ्यायचा आधी. आता आपण आधी शोल्डर जॉईन करून घ्यायचंय. आता आपला हा स्लीवलेस ब्लाऊज आहे.
आता आपण इथे पट्टी लावून घ्यायची आहे, दुमड पट्टी लावायची आहे. थोडंसं एक कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा मी क्रॉस पट्टी करून घेतली आहे. इथे कटायचे. ही बघा आपली पट्टी तयार झाली आहे. तर मी दुसरी बाजू पण अशीच करून घेते. हे बघा आपली दुसरी पण तयार झाली आहे करून. आता आपण फिटिंगचं माप द्यायचंय. आधी मी कव्हर शिलाई देते. हे बघा आधी चेक करायचंय आपण आधी. बरोबर आहे. आता आपण पलटी मारून घ्यायचंय. तर अशी फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे. तर आपल्याला कमर घेर द्यायचंय. सव्वीस आहे आपला कमर घेर. 32. हे बघा आपला ब्लाऊज तयार झालाय. पाठून गळा पण बघा कसा डीप नेक आहे. हे बघा आपले पॉप पण बघा किती व्यवस्थित आलेत. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.